लेडीज अँड जेंटलमॅन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज सकाळी मी लवकर उठून चालले प्रथमच्या घरी, कारण की आज बाळ येणार आहे छोटासा, तर त्याची तयारी करायची. आज वेलकम बेबी जो प्रोग्राम असतो आपल्याला प्रोग्राम करायचा आहे. सो मी आता फटाफट आंघोळ वगैरे करून घेतल्याने मी निघते. प्रथम आता मला घ्यायला, तर ऑलरेडी आम्ही खूप लेट आहे, अर्ध्या तासामध्ये ते लोक येणार आहे आणि अजून काहीच तयारी नाही आहे. ॲटलीस्ट फुलं पण तोडून नाही झाले. सो लेट सी कसं काय होतं, मी तुम्हाला सगळं ब्लॉगमध्ये दाखवेल आणि हा ब्लॉग कंटिन्यू बघा, कारण की खूप क्यूट असणार आहे, कारण की याच्यामध्ये आपलं बाळ दिसणार आहे. बाळाला मी दाखवेल की नाही माहिती नाही, बट मी सगळ्या क्लिप्स ॲड करेल, तर तुम्ही नक्की हा ब्लॉग बघा. काहीच फायनली आता आम्ही निघालो. आता पटापट प्रथमच्या घरी जातो. आता ह्याने काय तयारी केली मला माहिती नाही आहे, सो बघूया. थांबा, आता काकींचा कॉल आला बाई. आता आम्ही आलो आहे, चकोली यायला फक्त अर्धा तास बाकी. आता फटाफट रांगोळी वगैरे काढून घेतो. पहिले फुलं तोडून घेतो. मी आता कालच सांगितलेले फुलं तोड, पण ह्याने काही काम केलं नाही, बट ठीक आहे, करूया आता आपणच. चलो मिळते रे, गरम होता यार. चलो काम मोठ्याने बोलतो पण मारणार नाही. पुण्यामध्ये पहिल्यांदा काम करते आयुष्यात. हा एक्सपिरियन्स फर्स्ट टाइम आहे. देखते कैसे रिझल्ट आता. भरपूर बाकी टाकायचं. गोळे पण मदत करा. ए गोळे, अगं तो डब्ल्यू एवढा उंच काय तुझ्यासारखा, एवढा कर. छोटा करू, कारण की मग तिथे बेबी गर्ल पण आलं पाहिजे ना. असं मग मी एवढ्या वेळची सांगते, विचारते, लाईन कुठपर्यंत घेऊ, तर तो हा इथे आता डब्ल्यू काढायचा. इथे आता आम्ही डब्ल्यू काढतो. सगळे मस्त की काम करतायत ते. या बाजूच्या काकी आहेत आणि त्यांची मुलं. आणि हा मामाची पार्टी बाकी आहे का गोळे? मामाची पार्टी बाकी आहे. आम्ही खाल्लं पण मला शोरमावरती भागवलंय मामाने. त्याला शोरमा ना, त्याला तर बोलेल मी चांगलंच. त्याने फक्त शोरमावरती भागवतं ते. कधी पार्टी पाहिजे बोल, कुठे पाहिजे? रेड अँड बाई बस त्या रेड अँड नको, गोल्डन पंजाब चांगलं कुठे आहे? प्रथमलाच माहिती चांगलं. चलो अभी काम करते फटाफट. त्यांच्या लग्नात असं होतं ना, म्हणजे आता समज तुझ्या लग्नात पाऊसच पडणार, मेहनत बघा असं आहे. राहू दे, आधी काढला ना परत डबल चिपकवायला लागतं. काहीच फायनली आमचं एकदम छान असं डेकोरेशन झालं. आणि यांच्यामध्ये सगळ्यांनी खूप जास्त मेहनत घेतली. हे सगळं गोळीने केलंय, हे केलंय सगळं सोनूताईने, खूप सुंदर आहे. आणि हे आम्ही केलंय मिळून. आणि हे वगैरे फुलांचं वगैरे डेकोरेशन आणि खूप भारी वाटतंय. आय होप सो ती एक्सायटेड होईल हे सगळं बघून. लावला पण कसा लावलाय बघ, बरोबर लावलाय. आणि मग हे असं, मग असं ठीक आहे. चल एक वेगळा. प्रथमला एक काम धडत नाही. प्रथम काय केलंस तू? शी, एवढं मी ट्रेनिंग दिलं, माझं ट्रेनिंगचा अपमान केलायस तू. हे बघा गाईस, हे असं काय केलंय. कोणी केलंय? कोणी केलंय? मामाने केलंय. मामा आहेस तू आता, प्रतू वितू विसर. आणि हे मस्त इथे असं आय लव्ह यू लिहिलंय. आणि ह्या दोन बाजूच्या बोरी खूप क्यूट आहेत, आम्हाला मदत करतायत इथे. चल काढतो. तुला जमणार नाही खाली बसायला? त्यांना दे. असं पाय पकड, सोड, पकड पाय पकड. आणि पकडते, सोड तू, सोड. तुला झाले आहेत, आम्हाला पण झाले. झालं. मस्त आले, मस्त आले. सो गाईज फायनली बाळाला तर दाखवणार नाही. थोडासा व्हिडिओ टाकेल, पण त्याचं तोंड झाकलेलं असेल, कारण की जेव्हा हे लोक रिव्हील करतील ना, तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवेल. आता आम्ही मस्तपैकी समोसे घ्यायला चाललो आहे, कारण की सगळ्यांना खूप जास्त भूक लागली. मग बोलले एवढे जण आहेत तर पटकन समोसे घेऊन येऊ. आता समोसे घेऊन येतो, मग मी तुम्हाला परत थोडेसे बाळाचे क्लिप्स दाखवेन, छोटे छोटे तिचा हात पाय, कारण की ती खूप छोटी आहे त्याच्यामुळे. सो स्टे कंटिन्यू. बाय. माझ्या ब्लॉग मध्ये टाकायला तिचे पाय कुठे छान दिसते.